राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या विभाग प्रमुखांच्या बैठका, जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून चर्चा सुरू। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरती उद्धव ठाकरेंची नियुक्ती। नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदी नियुक्ती। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता। स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार, तर भाजपचे पराग अळवणी आणि शिंदेचे शिशिर शिंदे ही सदस्यपदी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थावरती नतमस्तक होणार। शिवाजी पार्कवरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यातील नेतेही उपस्थित राहणार, तर वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचंही अनावरण केलं जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे जिल्ह्यात धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार। इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा यांना उमेदवारी दिल्यानं प्रदीप गारटकर नाराज, तर गारटकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार। पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू। 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले। इच्छुकांना उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी उपलब्ध। खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 5,000 रुपये अर्जाची किंमत। आगामी निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावं। नागपुरातील भाजपच्या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र, तर पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी मंथन। माझ्या विरोधामध्ये षडयंत्र होत असल्यानं राजीनामा दिला। योगेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। पक्षातीलच लोक माझ्या विरोधामध्ये खेळी करत होते, तर पुढील दिशा आणि निर्णय हा लवकरच जाहीर करणार, योगेश क्षीरसागर यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली। मंत्री भरत गोगावलेंची टीका। महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा। मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे माहिती। भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून माझ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र पॅनल देण्याची भूमिका। प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। तर आम्ही पक्षाची ताकद वापरून निवडणुकीला सामोरे जाणार, प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरेंचा आज नवी मुंबईमध्ये दौरा। दिघा आणि कोपरखरणेमधील शाखेचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार। पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाचा दौरा। ये पब्लिक है, सब जानती है। जनता जनार्दन ठरवणार महापौर कुणाचा बसणार। आगामी पालिका निवडणुकांवर खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा झटका। शिंदेंची सेना, ठाकरेंची सेना आणि मनसेचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार। बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी एनडीएला आशीर्वाद दिला। महाराष्ट्र पॅटर्न प्रमाणेच बिहारमध्ये देखील हे यशस्वी ठरलं, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची पाहणी करणार। नवले पुलावरील अपघातानंतर सुळेंकडून पाहणी दौरा। मुंबईमध्ये 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय। कबूतरखान्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एकही संस्था पुढे आलेली नाही। पालिकेने 4ही जागा निश्चित केल्या। अहिल्यानगरच्या जैन ट्रस्टच्या जागेसंदर्भात लवकर निर्णय घ्या। निर्णय न घेतल्यास तिथे जाऊन आंदोलन करणार। गुप्तीनंदी महाराजांचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लक्ष घालण्याचीही मागणी। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील भोपे पुजारी आणि मंदिर संस्थांचा वाद अखेर मिटला। मुंबईतील पुरातत्व विभागाच्या बैठकीमध्ये भोपे पुजारी मंडळाच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती। कोल्हापूरच्या शिरोळ भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। भाजप नेते सावरकर मादनाईक आणि कुरुंदवाडाचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगेंना कारणे दाखवा नोटीस। पक्षाचं धोरण ठरलेलं नसताना परस्पर आघाडीची घोषणा केल्याचा आरोप। जिल्हाध्यक्षांनी नोटीस पाठवून दिला निलंबनाचा इशारा। साताऱ्यातील म्हसवडमध्ये शेखर गोरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। म्हसवड नगरपालिकेसाठी आता नगराध्यक्षासह 8 जणांचे अर्ज दाखल। शेखर गोरेंच्या गटातील 8 जणांच्या अर्जानंतर म्हसवडच्या राजकारणात मोठी खळबळ। अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांचा भाजपात प्रवेश। नगराध्यक्षपदासाठी चौथमल यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर। बुलढाण्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरील अविश्वास ठराव पारित। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झटका। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बऱ्याच वर्षानंतर आता सत्ता पालट। नाशिकच्या नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेची आणि भाजपची युती। शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली। भंडारामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून घोषणा। उर्वरित नगरसेवकांच्या नावाची आज घोषणा केली जाणार।
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच विलास विखारा यांना नगराध्यक्ष उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही तर दुसऱ्या गटाचा विखार यांच्या नावाला तीव्र विरोध। माजी आमदार अतुल देशकर यांचा विखार यांच्या नावाला विरोध। पिंपळगाव वसवंत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल। नगरसेवक पदासाठी 37 उमेदवारी अर्ज दाखल। पिंपळगाव वसवंत नगरपालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच निवडणूक। पुण्याच्या आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेच्या उमेदवार संगीता चव्हाण यांचा अर्ज दाखल। खासदार श्रीरंग बारणे, उपनेते इरफान सय्यद यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। नाशिकच्या चांदवडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी एकूण 28 उमेदवार अर्ज दाखल। निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता। नागपूर पालिकेचा रस्ता आणि जमीन हडपल्याचं प्रकरण, कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक नरेंद्र जिचकार आणि महेंद्र जिचकारवर गुन्हा। अंबाझरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल। पुण्याच्या खेडमधील शिवे परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाच्या पथकानं परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांना सावधानगिरी बाळगण्याचं देखील प्रशासनाचं आवाहन। अहिल्यानगरच्या कोपरगावमधील वन विभागाकडून नरभक्षक बिबट्या ठार। बिबट्यानं 2 जणांचा घेतला होता बळी। इंदापूरच्या पिंपरी बुद्रुक गावामध्ये शेताच्या पाण्याच्या वादावरून दोघांना मारहाण। मारहाणीमध्ये एकाला दुखापत। फरार आरोपींचा इंदापूर पोलिसांनी। सांगलीतील उत्तम मोहिते हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड। 3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या। मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह 4 अटक। पुण्याच्या भोर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली। जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी। राज्य सरकारकडून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये दिले जाणार। पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग। गोंदियामध्ये फार्मर आयडी अपलोडिंग पूर्ण। शेतकऱ्यांना बीम पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य। पहिल्याच दिवशी 700 शेतकऱ्यांची नोंदणी। वाशिम जिल्ह्यामध्ये चिया पिकाच्या लागवडीत मोठी वाढ। रब्बी हंगामात यंदा तब्बल 10,000 हेक्टरपर्यंत चिया पिकाची लागवड होण्याची शक्यता। कृषी विभागाची माहिती। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यानं मोठी खळबळ। बॉम्ब असल्याच्या संशयानं नागरिकांची धावपळ। पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून घटनास्थळी तपासणी। कुठलीही स्फोटक वस्तू नसल्याचं निष्पन्न। नाशिकच्या मालेगावमध्ये नकली नोटांचा सुळसुळाट। नकली नोटांसह 2 संशयितांना पोलिसांकडून अटक। अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची माहिती। कल्याणचा निळजे रेल्वे ओव्हरब्रिज पाडून नव्यानं उभारला जाणार। DFCC प्रकल्पासाठी जुना पूल तोडून नवीन पूल होणार। कल्याण शिळ रोडचा महत्त्वाचा लाईफलाईन 4.5 महिने बंद राहणार। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। कराडच्या साळ शिरंबेमध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन। आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली। पैलवान तानाजी चौरे मित्रपरिवाराकडून कुस्त्यांचं आयोजन। जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी हातभार लावा। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचं नागरिकांना आवाहन। दर शुक्रवारी स्वच्छतेचा उपक्रम चालवला जाणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।